नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ हा ब्लॉग नसणार आहे किंवा डेली माझी लाईफ नसणार आहे किंवा शॉपिंग हॉल नसणार आहे। तर आजचा व्हिडिओ असणार आहे मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ, जे की तुमच्यापैकीच बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केला होता, जो की असणार आहे स्किन केअरचा व्हिडिओ। कारण थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असणार आहे। तर कालचा जर तुम्ही ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला कळालंच असेल की मी हा व्हिडिओ परवा शूट केला होता आणि त्याचा व्हॉइस ओव्हर ऍड झाला नाही माईकमुळे। त्यामुळे मी आज माईक लावलेलं नाहीये, डायरेक्ट शूट करते सो आणि आजूबाजूला थोडंफार कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर थोडंफार नॉईसला ऍडजस्ट करा। मी माईक लावलं नाही त्यामुळे आवाज तुम्हाला येऊ शकतो, बट मी एडिटिंग करताना काय करेल की भरपूर असं तुम्हाला माझा व्हॉइस क्लिअर येईलच। तर चला अजिबात टाइम वेस्ट न करता आजचा हा व्हिडिओ सुरू करूया। तर भरपूर जणांनी मला रिक्वेस्ट केली होती की स्किन केअरचा व्हिडिओ घेऊन ये म्हणून, पण मीच या व्हिडिओबद्दल कॉन्फिडंट नव्हते, कारण माझी स्किन खराब आहे। तर मी तुम्हाला काय सांगू असं मला वाटत होतं, पण तरी सुद्धा मला वाटलं की एवढे जण म्हणतायत तर काही ना काही असेलच, त्यांना लागणार असेल किंवा माझ्या स्किनमध्ये त्यांना त्यांच्या स्किनपेक्षा जास्त इम्प्रूव्हमेंट वाटत असेल, त्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन यायचं ठरवलं। खूप जास्त कॉन्फिडन्स गोळा केलाय मी या व्हिडिओसाठी। सो प्लीज निगेटिव्ह कमेंट्स करू नका, कारण माझी स्किन चांगली इम्प्रूव्ह होतीये सध्या हे मला दिसतंय, म्हणून मी हा व्हिडिओ या स्टेजला बनवायचं ठरवलं। तर फक्त स्किन केअर प्रोडक्टच नाही, तर मी बाकीचं सुद्धा खूप जास्त या माझ्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केलेले आहेत, त्यामुळे सुद्धा माझी स्किन खूप इम्प्रूव्ह होतीये आता। तर त्यापासूनच सुरुवात करूया स्किन केअर प्रोडक्ट्सवर, आपण नंतर जाऊया। अगोदर मी जे काही लाईफस्टाईल सध्या फॉलो करते त्यावर जाऊया। तर पहिली गोष्ट तर शुगर, जे की स्किनसाठी म्हणा, वेट गेनसाठी म्हणा, जी खूप जास्त हानिकारक असते, ती मी बंद केली आहे। शुगर मी घेतच होते फक्त चहा सोबत, तसेच बाकी आपण जे पण गोड वगैरे खातो त्यामध्ये पण शुगर असतेच, पण मी पूर्णपणे आता गोड बंद केलंय, त्यामुळे सुद्धा माझी स्किन ग्लो करते आणि छान वाटते। त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, मी सॅलेड खायला चालू केले। ते मी चालू केलं होतं वेट लॉस साठी, पण त्याच्यामध्ये मी बीट, गाजर, काकडी हे ऍड करते, तर त्यामुळे ते स्किनवर सुद्धा माझ्या इफेक्ट करते आणि मला ते दिसत आहे माझ्या स्किन मधून, आणि त्यामुळे खूप पॉझिटिव्ह सुद्धा वाटतं मला। त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे मी बाहेरचं खायचं पूर्णपणे बंद केलंय। आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा मला खूपच जास्त क्रेविंग होत असेल तरच मी खाते, त्यात पण मी हेल्दी ऑप्शन चूज करते आणि बाहेरचं खाते, बाकी तर मी ऑलमोस्ट बंद केलेलं आहे। सो हे झालं माझ्या लाईफस्टाईल बद्दल, मी जे काही खाते पिते याबद्दल सर्व काही हे झालं। आणि मी ब्युटी सुद्धा घेते। बऱ्याच जणांनी मला ब्युटीची लिंक मागितली, पण त्याची लिंक माझ्याकडे नाहीये, बट मी लवकरच एक तुम्हाला मिनी ब्लॉग मध्ये सॅलेडचं ऑप्शन सांगणार आहे। ते खूप जास्त चांगले मी घेते, बट तुम्हाला आणखीन दाखवलं नाही कारण मला त्याचा रिझल्ट बघायचा होता, सो मी तुम्हाला ते लवकरच दाखवेल। तर हे झालं माझ्या लाईफस्टाईल बद्दल, जे काही मी खाते पिते हे सर्व काही मी तुम्हाला सांगितलं। आणि त्यानंतर आहे मी घरगुती काही नुसके ट्राय करते का, तर नाही। तुम्ही पाहिलं असेल मी एक फेस पॅक वापरते, चंदन पावडर आणि रोज वॉटर, ते मी जस्ट ट्राय करत होते, बट त्याने मला काहीच फरक दिसत नाहीये। सो तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता। स्किन फेअर व्हायला थोडंफार वाटतं मला की माझं जे टॅनिंग होती ती रिमूव्ह होत चालली आहे, बट बाकी पिंपल्ससाठी, ॲक्नेसाठी जर म्हणाल तर मी रिकमेंड नाही करेल, कारण त्याने कमी होत नाहीये। आणि दुसरी गोष्ट, हेच मी एक घरगुती उपाय ट्राय करत होते, बट तो पण फ्लॉप झालेला आहे, त्यामुळे तो पण मी आता बंद केलाय। आणि मेन पॉइंट तर हा आहे की मी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेते, त्यामुळे मी डॉक्टरांनी जे काही प्रोडक्ट्स दिलेले आहेत मला लावायला, ते सर्व प्रोडक्ट मी फक्त यूज करते। ते प्रोडक्ट्स मी तुम्हाला सांगेलच। त्या अगोदर आणखीन एक डॉक्टर सप्लिमेंट सुद्धा देतात, त्या सप्लिमेंट सुद्धा घेते। त्यानंतर विटॅमिन सी ची लिम सी और लाइम सी, मला उच्चार नाही माहिती करेक्ट, तर ती एक टॅबलेट घेते मी सकाळी एक संध्याकाळी एक। त्याने सुद्धा मला भरपूर चेंजेस वाटत आहेत, आणि कदाचित मला हे पण वाटते की त्याने सुद्धा मला ग्लो येतोय। आणि माझ्या बाकी पण ज्या हीट कमी व्हायच्या टॅबलेट आहेत त्या पण चालू आहेत, त्यामुळे माझे स्किन सध्या ड्राय होतीये, मधून हीट कमी होतीये, ऑइलीनेस कमी होतोय, तर त्याने पण खूप छान इम्प्रूव्हमेंट आली आहे। तर हे सर्व झालं लाईफस्टाईल आणि सप्लिमेंट बद्दल। तर आता जे काही तुम्ही खूप जास्त रिक्वेस्ट केली होती स्किन केअर प्रोडक्ट दाखव, पहिल्यांदा तर सांगते की माझी स्किन कॉम्बिनेशन स्किन आहे, ऑइली प्लस ड्राय। तर त्यासाठी मला जे डॉक्टरांनी रिकमेंड केलेले प्रोडक्ट आहेत ते सर्व प्रोडक्ट मी तुम्हाला आज दाखवते। तुमची जर त्या टाईपची स्किन असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, आणि बाकी जर नसेल तर डॉक्टरांच्या कन्सर्न नुसारच घ्या। जे काही आहे ते मी तुम्हाला रिकमेंड करेल की डॉक्टरांच्या कन्सर्न नुसारच घ्या। तर चला आपण प्रोडक्ट्स बद्दल सुरू करूया। तर पहिला तर आहे हा फेस वॉश, जो की आहे सेबो क्लिअरचा 3 in 1 फेस वॉश, ॲक्ने फ्री ब्राईट स्किन।
हा वाला. तर हा आणि जे काही प्रोडक्ट्स आहेत त्या कोणत्याच प्रोडक्टची लिंक माझ्याकडे नाहीये. सो मला लिंक मागू नका. हे सर्व प्रोडक्ट्स मला डॉक्टरांनी दिलेले आहेत आणि तेच मला पाठवत असतात मंथली. तर हा फेस वॉश आहे. याने मी मॉर्निंगला आंघोळ करताना एकदा आणि संध्याकाळी झोपायच्या अगोदर एकदा 2 टाइम फेस वॉश करते. त्यानंतर आहे सिरम, जे की आहे रेगा NP ॲक्ने कंट्रोल सिरम. सध्या मी तेच लावलेले आहे आणि तुम्ही बघत असाल चमक कशी दिसते चेहऱ्यावर आणि क्लिअर वाटतो चेहरा. तर हे सिरम आहे. हे सुद्धा मी दिवसात 2 वेळेस वापरते. सकाळी आंघोळ झाल्यानंतर फेस वॉश नंतर एकदा आणि त्यानंतर 3 ते 4च्या आसपास, 3 किंवा 4च्या मध्ये कधीही एकदा हे सिरम वापरते. सिरम लावल्याच्या नंतर तुम्हाला 1.25 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. त्यानंतर लावायचे मॉइश्चरायझर, जे की आहे कॉस्मो क्यूचं. जोपर्यंत सिरम पूर्ण चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत मॉइश्चरायझर वरून लावायचं नाही. त्यानंतर मग तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता आणि हे सुद्धा मला डॉक्टरांनीच रिकमेंड केलेलं आहे. त्यानंतर आहे सनस्क्रीन. मॉइश्चरायझर पूर्ण चेहऱ्यामध्ये ॲब्झॉर्ब झाल्यानंतर ही सनस्क्रीन लावायची. ही म्हणजे मी सांगतेय, रिकमेंड करते. ही सनस्क्रीन खूप छान आहे. मी बऱ्याचशा ब्रँडच्या वगैरे वापरल्या, बट ही सनस्क्रीन मला खरंच खूप जास्त आवडलेली आहे. कारण बाहेर जेव्हा पण मी लावून जाते ना तेव्हा चेहरा नेहमी असा शाईन करतो, असं डल पडत नाही. नाहीतर बाकी 2-3 टाईपच्या मी सनस्क्रीन वापरल्या त्याने बाहेर गेल्यानंतर चेहरा ड्राय पडतो. तर ही वाली सनस्क्रीन तुम्ही क्यूटॉक्सिरेस ही वाली सनस्क्रीन तुम्ही घेऊ शकता जर तुमच्या कुठे जवळपास वगैरे भेटली तर. तसं तर मला ही डॉक्टरांनी दिलेली आहे. तर हे झाले माझे 4 स्टेप स्किन केअर, ज्याच्यामध्ये फेस वॉश, सिरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे 4 लावते आणि त्याच्यावर मी काहीच लावत नाही. डॉक्टरांनी सांगितले तुम्ही टॅल्कम पावडर लावू शकता, बट मला पावडर जेव्हा पण मी लावते, कॉम्पॅक्ट असेल किंवा नॉर्मल पॉन्ड्स असेल, जेव्हा पण मी पावडर लावते तेव्हा मला ॲक्ने परत चालू होतात. त्यामुळे मी अवॉइड करते. आणि अशी सुद्धा केल्या तरी तुमची स्किन अशी ब्राईट दिसते तर पावडरची काय गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी पावडर लावत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे हे जेल, जे की एरिटॉप म्हणून आहे. हे लावायचे रात्री, जे की मी फेस वॉश करते रात्री झोपायच्या अगोदर, अर्धा तास अगोदर. त्यानंतर मग हे जेल पूर्ण फेसला अप्लाय करायचं. मग जोपर्यंत हे पूर्णपणे ॲब्झॉर्ब होत नाही, ड्राय होत नाही स्किन, तोपर्यंत तसंच ठेवायचं. आणि त्यानंतर त्याच्यावर हे एनेरोजेल निकोटिनामाइड जेल म्हणून आहे. तर हे जेल जिथं जिथं ॲक्ने आहेत तिथं तिथं हे ॲक्नेवर जेल मी लावते सध्या. तर असा हा पूर्ण मी स्किन केअरचा रुटीन फॉलो करते सध्या आणि त्यामुळेच माझ्या चेंजेस आलेले आहेत. पण मला काय वाटतंय, मी ह्या प्रोडक्ट्सपेक्षा मी जी माझ्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केलेत त्याच्यामुळे जास्त माझ्या चेहऱ्यामध्ये डिफरन्स दिसतोय. बहीण सुद्धा मला दररोज विचारते की तू काय लावते, बट तिला पण मी आणखीन सांगितलं नाहीये, कारण मी सिक्रेटली स्वतःसाठी फॉलो करते हे. बट आता या व्हिडिओमधून तिला पण कळेल. तर खूप छान छान चेंजेस आले, जे मी सॅलड वगैरे घेते त्यामुळे हेल्थसाठी पण स्किनसाठी पण खूप चांगला इफेक्ट पडतोय. सॅलड मला माहीत असेल, मी दही, गाजर, बीट, काकडी आणि दह्यामध्ये मिक्स करून हे असं वाला सॅलड खाते. आणि अगोदर मला आवडत नव्हतं टेस्टला, बट आता आवडायला पण लागले. तर हे सर्व मी माझ्या स्किन केअरमध्ये फॉलो करते. तुम्हाला यापैकी काही पॉईंट्स आवडले असतील तर तुम्ही ते फॉलो करू शकता. आणि लाईफस्टाईलबद्दल असेल तर तुम्ही ते नक्कीच तुमच्या लाईफमध्ये फॉलो करा. मला खूप दिवसापासून ते ट्राय करायचं होतं. सर्व काही मला रुटीन, एक चांगला रुटीन बनवायचा होता, बट होत नव्हतं. पण आता मी मनावर घेतलं, त्यामुळे मी खूप असे चेंजेस केले आणि खूप छान असा मला रिझल्ट सुद्धा येतोय. तर हे प्रोडक्ट्स आहेत जे तुम्ही इतक्या दिवस म्हणत होता. आणि त्यात ॲडिशनली 2 प्रोडक्ट आहेत, ते म्हणजे हे लिप ऑइल, जे की झिवामेचं आहे, आणि हा लिप बाम, स्ट्रॉबेरी लिप बाम आहे झिवामेचा. तर हे मी सध्या वापरते. मी लिप बामची एवढी जास्त फॅन नाहीये, मी एवढं काही वापरत नाही, बट हे 2 लिप बाम ना खरंच खूप भारी आहेत. ह्याची लिंक माझ्याकडे नाहीये, नाही तर मी नक्की तुम्हाला दिली असती. ॲक्च्युली आम्ही गेलो होतो झिवामेमध्ये शॉपिंग करायला आणि तिथे आम्हाला हे फ्री आलेले आहेत त्याच्यावर, बट फ्रीचा प्रोडक्ट आहे पण खूप भारी आहे. तर याची लिंक माझ्याकडे नाहीये, नाहीतर खरंच मी तुम्हाला हा लिप बाम रिकमेंड करेल, खूप भारी आहे. तर असं सर्व काही होतं स्किन केअर रुटीनमध्ये. आणि तुम्ही कालचा ब्लॉग बघून मला खूप जास्त मोटिवेट केलं. मी खूप जास्त काल खूप नाराज झाले होते मी, अक्षरशः मला रडू येत होतं, कारण एवढा मोठा हा जो मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणलाय तो मी काल शूट केला होता आणि त्याला व्हॉइस आला नाही, त्यामुळे मला खूप जास्त रडायला येत होतं. बट तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला खूप मोटिवेट केलं, त्यामुळे खूप
खूप धन्यवाद. छान वाटतं जेव्हा तुमच्याकडून मला मोटिवेशन भेटतं. मी तर माझ्या ब्लॉग्स थ्रू करतच असते, मी सांगतच असते, बट तुमच्याकडून जेव्हा मला तेव्हा 4 शब्द चांगले ऐकायला भेटतात तेव्हा खरंच मला सुद्धा खूप छान वाटतं. तर आजचा हा व्हिडिओ होता स्किन केअर रिलेटेड, पण असेच तुम्हाला आणखीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करून सजेस्ट करा. आणि मी राहिलेल्या 15 दिवसात तर तसेच व्हिडिओ घेऊन येणार, त्यासाठी मला वेगवेगळे टॉपिक सजेस्ट करत राहा. मी नक्कीच लवकर तुमच्यापर्यंत आणखीन व्हिडिओ घेऊन येत राहील. तर चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.